गुड मॉर्निंग. सलाम सर्वांना. सलाम सलाम वालेकुम सलाम. ओके. पुन्हा एकदा परमेश्वराच्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. ऐक्य देवामधील अतिशय महत्वाचं व्यक्तिमत्व तुमचा आणि माझा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याबद्दल आपण आज देवपुत्राबद्दल शिकत आहोत. आणि काल आपण प्रस्तावनेमध्ये त्या ठिकाणी काही गोष्टी पाहिलेल्या आहेत. आज विशेष म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला जी उपमा देण्यात आलेली आहे ते म्हणजे कोकरा, निष्कलंक कोकरा, देवाचा कोकरा. याबद्दल थोडक्यात आपण या ठिकाणी शिकणार आहोत की कशा प्रकारे परमेश्वराने जी महान योजना आखलेली आहे आणि ती योजना मानवाच्या उद्धारासाठी किंबहुना मनुष्य जो पाप करत आहे, जो मनुष्य पापामध्ये दिवसेंदिवस खोल खोल रुतत जात आहे, त्या मानवाला पापापासून परावृत्त करण्यासाठी, शुद्ध करण्यासाठी, त्याला पुन्हा आपल्यामध्ये घेऊन येण्यासाठी. कारण मनुष्यामध्ये आणि देवामध्ये जी काही दरी निर्माण झाली त्याचं एकमेव कारण म्हणजे पाप. आणि ह्या पापी स्वभावामुळं, पापी वृत्तीमुळं, पापी कृतीमुळं देव आणि मनुष्य याच्यामधील समन्वय म्हणा किंवा त्यांची जी ऐक्यता आहे ती त्या ठिकाणी राहिली नाही. आणि म्हणून देवपित्याने या ठिकाणी जी योजना आखलेली आहे की पुन्हा मानवाला त्याच्याकडे घेण्यासाठी, आणि म्हणून त्यांनी आपल्या पुत्राचा त्या ठिकाणी वापर केलेला आहे. परंतु तद्पूर्वी आपण जर जुना करार पाहिला तर एक अशी योजना, अशी एक पद्धत जिला आपण म्हणूया परमेश्वराने स्वतः सुरू केली, त्याबद्दल आज आपण या ठिकाणी थोडक्यात ऐकूया. तारणाचे भविष्यात्मक नाट्यकरण. त्याला अतिशय उत्तम नाव दिलेलं आहे, सुटसुटीत नाट्यकरण. पापाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर येणाऱ्या येशूच्या कार्याविषयी माहिती देण्यासाठी देवाने पशुबलीची संस्था स्थापन केली. उत्पत्ती 4:4. या प्रतिकात्मक संस्थेमध्ये देवपुत्र पापाचा समूळ नाश कसा करील याचे नाट्यमय चित्र चितारले आहे. पापामुळे, देवाच्या विनयभंगामुळे मानव जातीला मृत्यू सामोरे जावे लागले. देवाच्या आज्ञा पापी माणसाच्या जीवाची हक्काने मागणी करीतो, परंतु देवाच्या अपरिमित प्रेमामुळे त्याने आपला पुत्र त्या ठिकाणी दिला, अशासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवितो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन लाभावे. आकलन न होणारी अनुग्रहाची ही किती अचाट करणी! सनातन देवपुत्र स्वतःचे दुसऱ्यासाठी पापदंड भरून आम्हास पाप क्षमा दिली आणि देवत्वाशी आमचा समेट घडून आणला. या वृत्तांतामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात घेण्यासारखी अशी आहे की परमेश्वर बदलत नाही. देव एकदा बोलला तर तो बोलला. परमेश्वर पुन्हा आपले शब्द माघारी घेत नाही किंवा घेणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी अतिशय महत्वाचा विषय आहे. परमेश्वर या ठिकाणी मानवाला उद्धार देण्यासाठी नाट्यमयरित्या या ठिकाणी बलीचा किंवा यज्ञ बलीचा जो काही एक विधी आहे तो या ठिकाणी चालू करत आहे. अर्थात मनुष्याला पुन्हा परमेश्वराकडे वळवण्यासाठी. तर गंमत अशी आहे की जेव्हा देव म्हणाला आदाम आणि हवेला की माझी आज्ञा मोडू नका, फळ खाऊ नका, ज्या दिवशी खाल, आज्ञा मोडाल त्या दिवशी तुम्ही खास मराल. आणि आम्हाला चित्र असं दिसतं की त्यांनी आज्ञा मोडली, देवापासून ते दूर गेले आणि त्याच्यानंतर मानव काय थांबला नाही. तो हळूहळू परमेश्वरापासून दूर निघून जाण्यामध्ये जशी काय त्यांची ओढ लागली की काय, किंवा आपण ज्याला म्हणतो दौड लागली की काय, अशा प्रकारे आम्हाला चित्र दिसतं. आणि म्हणून या ठिकाणी देवाचं मानवावरती प्रेम, अफाट प्रेम असल्यामुळं देव त्याच्या स्वभावामध्ये बदल करू शकत नाही. जर तुम्हाला पापामुळे शासन आहे, पापामुळे मरण आहे, शिक्षा आहे, तर ते निश्चित आहे, त्याच्यामध्ये बदल करता येणार नाही. आणि म्हणून परमेश्वराने त्याच्या बदली, अर्थात मनुष्याच्या बदली, त्याच्या निर्मितीच्या बदली, जी त्याची अत्युच्च निर्मिती आहे त्याच्या बदली त्याने आपल्या स्वतःच्या पुत्राला त्या ठिकाणी बली देऊन जो काही परमेश्वराचा निर्णय आहे किंबहुना परमेश्वराची आज्ञा आहे, परमेश्वराने जे काही सांगितलेलं होतं त्याची परिपूर्ती त्या ठिकाणी केलेली आहे. अर्थात जो तो बोलला होता की
पापाचं वेतन मरण आहे आणि ते मरण आता प्रभू येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी सोसावं लागणार होतं. परंतु त्याच्यापूर्वी आपण जर पाहिलं, मिस्र देशातून लोकांचे निर्गमन झाल्यानंतर देव आणि त्याचे लोक यांच्यामधील करार संबंधामुळे पशु यज्ञ बलीचा कार्यक्रम निवास मंडपात उरकण्यात येत असे. स्वर्गीय नमुन्याप्रमाणे मोशेने बांधलेल्या ह्या निवास मंडपात उरकण्यात आलेल्या विधीद्वारे तारणाची योजना सचित्र स्पष्ट करण्यात आली. पाप क्षमा मिळवण्यासाठी पश्चातापी पापी मनुष्य निष्कलंक तारण्याचे धोतक म्हणून निष्कलंक पशुयज्ञ आणीत असे. त्या दोषहीन पशुबलीवर तो पापी आपले हात ठेवून पाप कबुली करीत असे. या कृतीद्वारे अपराधी व्यक्तीचे पाप निर्दोष बळीवर लादण्यात येत असे व हा बली यज्ञ बदली प्रति व्यक्ती गुणधर्माचा असल्याचे दर्शविते. आता पुन्हा त्या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेलं आहे की मनुष्याच्या पापाच्या बदल्यामध्ये निष्कलंक कोकरा, निष्कलंक यज्ञ बली, पशु बली त्या ठिकाणी अर्पण करण्यात येत होता. आणि तो कसा, तर ज्या अर्थी रक्ताविना पाप विमोचन नाही, अर्थात रक्ताविना पापाची क्षमा नाही, इब्री 9:22 प्रमाणे त्या अर्थी पाप्याला पशुवध करावा लागला आणि त्यामुळे पापाचा प्राणघातक स्वभाव स्पष्ट झाला. अशा व्यक्त करण्याचा हा दुःखदायक मार्ग, परंतु विश्वास व्यक्त करण्याचा हाच केवळ मार्ग. आता ही बाब अतिशय दुःखद होती, अतिशय कठीण होती, तरी देखील याच्याशिवाय त्या ठिकाणी पर्याय नव्हता. रक्त सांडल्याशिवाय पाप क्षमा नव्हती, रक्त सांडल्याशिवाय पापाची शुद्धता नव्हती. आणि हे रक्त सांडण्यासाठी निष्कलंक निर्दोष यज्ञ बली त्या ठिकाणी देणं अगत्याचं होतं. याजकीय सेवेनंतर लेवी 7 आणि 8 आगामी तारणाऱ्याच्या प्रतिव्यक्ती मरणावरील विश्वासाद्वारे पापी मनुष्याला त्याच्या पापाबद्दल पाप क्षमा मिळाली हे पशु बलीद्वारे सूचित केले आहे. येशू ख्रिस्त देवाचा पुत्र हा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा आहे हे नवा करार प्रतिबद्धले आहे. त्याने स्वतःच्या मौल्यवान रक्ताने निष्कलंक व निर्दोष कोकरा मानवाच्या अंतिम पापदंडापासून त्यांना मुक्ती प्राप्त करून दिली. आता ज्यावेळेस आम्ही चित्र पाहतो, एक गोष्ट आमच्या लक्षामध्ये येते की या ठिकाणी पशु बलीद्वारे सुरुवातीला जुन्या करारामध्ये पापांची क्षमा मानव प्राप्त करून घेत होता. परंतु नवीन करार आम्हाला निर्दोष आणि निष्कलंक कोकड्याकडे आम्हाला बोट दाखवते. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त योहानाकडे येत आहे, आम्हाला असं दिसतं नवीन करारामध्ये की बाप्तिस्मा ही होणं किंवा बाप्तिस्मा होत होते ही काही पहिली वेळ नव्हती. त्याच्यापूर्वी ही बाप्तिस्मे त्या ठिकाणी होत होते आणि हे बाप्तिस्मे यहुदी लोकांचे होत होते. म्हणजे यहुदी धर्मामध्ये जर तुम्हाला प्रवेश करायचा आहे तर त्या ठिकाणी पाण्यामध्ये बुडून तुम्ही यहुदी धर्मामध्ये त्या ठिकाणी प्रवेश करू शकत होता आणि हा पश्चातापाचा बाप्तिस्मा होता. परंतु या ठिकाणी ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येत आहे, काही शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे, अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताची सुरुवातीला त्या ठिकाणी ह्या गोष्टी करण्यामध्ये इच्छा नव्हती, परंतु घरच्यांच्या दबावामुळे म्हणा, घरच्यांच्या सांगण्यामुळे म्हणा, प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी बाप्तिस्मा घेण्यासाठी म्हणून योहानाकडे गेलेला आहे. आणि म्हणून ज्यावेळेस योहान येशू ख्रिस्ताला येताना बघतो त्यावेळेस योहानाला ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटतं, कारण की योहान प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखतो. तो येशू ख्रिस्ताला त्याच्याकडे येताना बघून म्हणत आहे की हा पहा जगाचे हा पहा देवाचा कोकरा जो जगाचे पाप हरण करणार आहे, म्हणजेच जगाचं पाप आपल्यावरती घेणार आहे. जेव्हा योहानाने येशू ख्रिस्ताला ओळखलं आणि योहान येशूला विनंती करतो की तुम्ही माझा बाप्तिस्मा करावा असा असताना, तुमच्याद्वारे माझा बाप्तिस्मा व्हावा असा असताना तुम्ही का माझा बाप्तिस्मा करत आहात. त्यावेळेस आम्हाला त्यांचं जे संभाषण आहे याच्यामधून एक गोष्ट स्पष्ट होते की कुठेतरी विधीप्रमाणे चालत आलेल्या परंपराप्रमाणे किंवा नियमशास्त्राप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की आता हे होऊ दे, कारण की होणं कसं आहे, अगत्याचं आहे. मी घरामध्ये मोठा आहे, माझ्या घरातील लोकांचा हा माझ्यासाठी आदेश आहे. ह्या भूतलावरती मी देव आणि मनुष्य ह्या दोन्ही स्वरूपामध्ये माझी जबाबदारी पार पाडत आहे.
म्हणून आपण ज्यावेळेस येशू ख्रिस्ताच्या सर्वांगीण जीवनाकडे आपण ज्यावेळेस पाहतो, येशू ख्रिस्ताने घरातील मोठा व्यक्ती म्हणून, वडील व्यक्ती म्हणून किंवा ज्येष्ठ चिरंजीव म्हणून ज्या काही आज्ञा आईवडिलांनी त्याला आज्ञा केल्या होत्या, त्या सर्व आज्ञा त्यांनी परिपूर्ण केलेल्या आहेत. परंतु यावेळेस ज्यावेळेस तो बाप्तिस्मा घेण्यासाठी येतो, त्याला प्रथम पहिल्यांदा ओळखणारा योहान त्याला म्हणत आहे की हा आता जगाचा कोकरा आहे. याचा अर्थ काय? जुन्या करारामध्ये जे काही मानवाच्या पापासाठी कोकरे अर्पण केली जात होती, पशुबली दिला जात होता, आता त्याच्या बदल्यात एकदाच पापाचं जे काही वेतन आहे किंवा पापाचं जे काही दंड आहे, तो एकला त्याचा भरला जाणार होता आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वरूपात. उद्धारकाविषयी भाकिते अब्रामाच्या वंशजात तारणारा मसीहा अभिषिक्त येईल असे आश्वासन देव देतो. पृथ्वीवरती सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील. येशा भविष्य करतो की तारणारा मुलगा असून तो मानव आणि दैवी असणार, कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे. त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती. यशा 9:6 हा उद्धारक दाविदाच्या सिंहासनावर आसीनरूढ होईल आणि शांतीचे अनंतकालिक राज्य स्थापन करेल. बेथलेम त्याचे जन्मस्थान असणार आहे. परिस्थिती अशी आहे, परिस्थिती गंभीर आहे. प्रत्येकालाच त्या ठिकाणी आपल्या पापाबद्दल बली देणं किंवा पशु बली देणं हे शक्य नव्हतं. आपण जर वस्तुस्थिती पाहिली, जर अध्ययन केलं, पवित्र शास्त्र अनेक गोष्टींचा बली त्या ठिकाणी काही होल्या आहेत. छोटे छोट्या गोष्टी सुद्धा आपल्या पापाच्या बदल्यात जसं पाप असेल तसं तुम्ही त्या ठिकाणी अर्पण करू शकता असं सांगतं. अर्थात प्रत्येक व्यक्ती हा श्रीमंत होता, पैसेवाला होता असं नाही. कारण की एखादं कोकरू घ्यायचं किंवा एखादं मेंढरू घ्यायचं आणि त्याचा बली द्यायचा हे प्रत्येकासाठी शक्य नव्हतं, कारण किंमत तशी महाग होती. म्हणून या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं आणि एकदाच बली देणं, कारण लोकांना माझ्या पापांची क्षमा होत नाही, माझे पाप क्षमा झाले नाहीत, किंबहुना माझ्या प्रिय व्यक्तीचे पाप क्षमा झाले नाहीत, अशी जी चिंता होती किंबहुना काळजी होती, असं जे शल्य त्यांच्या मनामध्ये होतं, ह्या गोष्टी दिवसेंदिवस वाढत होत्या. आता एकच पर्याय परमेश्वर त्या ठिकाणी निर्माण करत आहे किंबहुना सांगत आहे, ज्याच्याबद्दल यशा भाकीत करतो, ज्याच्याबद्दल पूर्वी सांगण्यात आलेला आहे. आणि म्हणून जर फक्त आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो, मग तो गरीब असो, श्रीमंत असो, मोठा असो, लहान असो, कसाही असो, ज्याची पापे छोटी आहेत, मोठी आहेत, कोणी असो, तो जर येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो, तर आम्हाला बायबल स्पष्ट सांगतं की त्याचं तारण तो साधणार आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्ताचं येणं हे अतिशय अगत्याचं होतं, अतिशय गरजेचं होतं. ह्या दैवी मानवी व्यक्तीचा जन्म असामान्य असणार. यशा 7:14 हा संदर्भ घेऊन नवा करार विदित करीतो. पहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इमॅन्युएल हे नाव देतील. या नावाचा अर्थ आम्हा बरोबर देव. आता हा वृत्तांत अतिशय महत्वाचा आहे. या ठिकाणी ज्यावेळेस हा संदर्भ यशामध्ये वाचण्यात आलेला आहे की कुमारी गर्भवती होईल आणि ती पुत्र प्रसवेल, लिटरली यहुदी ज्या कुमारी स्त्रिया आहेत, लहानपणापासून स्वतःला शुद्ध पवित्र ठेवण्याचा ते तंतोतंत प्रयत्न करत असत. असं नाही की येशूची आई मरिया जिची निवड करण्यात आली, ती एकमेव कुमारी त्या ठिकाणी होती. त्या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये यहुदी कुमारी प्रभू येशू ख्रिस्ता किंवा मसीहा, त्यावेळेस मसीहाची ते लोक वाट बघत होते आणि तो मसीहा माझ्या उदरात जन्मास यावा यासाठी बऱ्याच कुमारी स्त्रिया लग्न न करता, विवाह न करता त्या ठिकाणी जीवन जगत होत्या. आणि ह्या सर्व स्त्रियांमध्ये त्या ठिकाणी मरियेची निवड झाली. आणि म्हणून ज्यावेळेस गॅब्रिएल देवदूत मरियेकडे येतो, त्यावेळेस तो तिला म्हणतो, तू धन्य आहेस, तू कृपा पावलेली स्त्री आहेस, ह्या सर्व स्त्रियांपेक्षा परमेश्वराने तुझी निवड केलेली आहे. कृपा म्हणजे काय? पात्रता नसताना मिळालेली दया. आणि देवाने तुझी निवड केली, तुला त्या परमेश्वराने निवडलं त्याच्या योजनेत सहभागी करून घेण्यासाठी.
त्यावेळेस मरिया म्हणते मी धन्य झाले. आणि मग आम्हाला असं दिसतं की त्या ठिकाणी मरियाची निवड झालेली आहे. आज जर आपण पाहिलं तर यहुदी स्त्रियांमध्ये आजही ते लोक मसीहाची वाट बघत आहेत. एक समाज किंवा एक भाग असा आहे, एक समूह असा आहे की ते आजही येशू ख्रिस्त आला, येशू ख्रिस्त मरण पावला, तो मसीहा आला, त्या मसीहाने उद्धार आणलं, त्या मसीहाने पापी मानवाचा उद्धार केला, या गोष्टीवर त्यांचा आजही विश्वास नाही. म्हणून जशी मरिया मसीहाच्या येण्याची वाट बघत होती, कुमारी मरिया, तशाच कुमारी स्त्रिया आजही यहुदी धर्मामध्ये किंवा यहुदी पंथामध्ये आजही मसीहाची वाट बघत आहेत, कारण की त्यांनी अजून येशू ख्रिस्ताला स्वीकारलेलं नाही. हे सत्य आपण लक्षात ठेवूया. असो, आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की कुमारी गर्भवती होईल आणि तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील. याचा अर्थ आम्हा बरोबर देव. तारणाऱ्याच्या कार्याचा उल्लेख असा केला आहे, प्रभू परमेश्वराचा आत्मा मजवर आला आहे, कारण दिनास शुभ वर्तमान सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे. भग्न हृदय जनास पट्टी बांधावे, धरून नेलेल्यास मुक्तता व बंदीवानास बंधमोचन विदित करावे, परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष, आमच्या देवाचा सोड घेण्याचा दिवस विदित करावा, सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन करावे. आपण जर हे वाचलं, जेव्हा प्रभू ख्रिस्त सभास्थानात येतो आणि यशाचा ग्रंथ वाचतो, आणि यशाचा ग्रंथ वाचत असताना असं दिसतं की जसं काय तो आपल्या कार्याची एक पूर्णपणे लोकांना ओळख करून देत आहे की मी काय करणार आहे. आणि हे वाचून झाल्यानंतर येशू ख्रिस्त म्हणतो की हा शास्त्रलेख आज पूर्ण होत आहे. याचा अर्थ ज्या गोष्टी करण्यासाठी म्हणून पित्याने प्रभू ख्रिस्ताला भूतलावरती पाठवलं, किंवा ज्या गोष्टी करण्यासाठी म्हणून स्वतःहून प्रभू ख्रिस्तानी जबाबदारी स्वीकारली. कारण येशू ख्रिस्त म्हणतो की माझ्यावरती कोणतीही जोर जबरदस्ती नाही, मला कोणत्याही प्रकारचा दबाव नाही, मी स्वतःहून मानवाच्या तारणाची जबाबदारी माझ्यावरती घेतलेली आहे. मी स्वतःहून माझा प्राण देण्यासाठी या भूतलावरती आलेलो आहे. मी स्वतःहून मानवामध्ये उद्धाराचं कार्य करण्यासाठी या भूतलावरती आलेलो आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त स्वतःविषयी तो सांगत आहे. जे लोक बंधनात आहेत, ठेचले जात आहेत, दुःखी आहेत, पापामध्ये आहेत, बंधनामध्ये आहेत, नाही का, कैदेमध्ये आहेत, अशा सर्व लोकांना सोडवण्यासाठी आणि देवाच्या प्रसादाच्या वर्षाचा तो विदित करण्यासाठी, घोषणा करण्यासाठी म्हणून मी या भूतलावरती आलेलो आहे. तो म्हणतोय की हे वाचत असताना आज हा शास्त्रपाठ पूर्ण होत आहे. आम्हाला असं दिसतं की यावेळेस सुद्धा बरेच शास्त्री पुरुष त्या ठिकाणी त्याच्या ह्या वक्तव्याने आनंदी नव्हते, किंवा काही लोक नाराज देखील झाले. अति आश्चर्याची गोष्ट ही की मशिहाचा त्याग करण्यात येईल, त्याला भूमीवरून वर आलेला अंकुर समजण्यात येईल, त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती, त्याचकडे पाहिले तर त्याच्यावर मन बसेल असे त्याच्या ठाई सौंदर्य नव्हते. तुच्छ मानिलेला, मनुष्याने टाकिलेला, क्लेशाने व्यापिलेला व व्याधीशी परिचित असलेला त्याला आम्ही मानिले नाही. आपण यशा 53 प्रभू भजनाच्या वेळेस प्रत्येक वेळेस वाचतो, कारण की मशिहाबद्दल लोकांची समज अशी होती की तो राजा असणार, तो राज्य करणार, त्याच्यासमोर कोणाचाही टिकाव लागणार नाही, वगैरे वगैरे. परंतु ज्यावेळेस आम्ही येशू ख्रिस्ताचं जीवन पाहतो, देवपुत्राचं जीवन पाहतो, हा देवपुत्र अतिशय नम्र आहे, लीन आहे, तो सहन करत आहे, फटके खात आहे, थुकून घेत आहे, त्याला लोक बोलत आहेत, त्याची निंदा करत आहेत, त्याला दोष देत आहेत. आणि अशा व्यक्तीला कोण त्या ठिकाणी म्हणेल की बा हा मसीहा आहे. पण त्या सर्व गोष्टी प्रभू श्री ख्रिस्ताने मानवाच्या उद्धारासाठी त्या ठिकाणी सहन केलेल्या आहेत. अगदी जीवलग मित्र त्याचा विश्वासघात करेल, माझे मोल 30 रुपये करण्यात येईल, सुनावणीच्या वेळेस त्याची छितू करतील व त्याला मार देतील. ज्यांनी त्याला कुशळावर दिले त्यांनी त्याची वस्त्रे आपसात वाटून घेतली, त्याचे एकही आहार मोडण्यात आले नाही, परंतु त्याची बाजू विंदिली जाईल. त्याचे हाल केले तरी तो त्याने सोसिले, आपले तोंड सुद्धा उघडिले नाही, परंतु लोकर कातरण्यापुढे गप्प राहणाऱ्या मेंढरासारखा तो गप्प राहिला, त्याने आपले तोंड देखील उघडिले नाही. प्रभू ख्रिस्ताच्या दुःख सहनाची या ठिकाणी आपल्याला माहिती मिळते, किंवा वृत्तांत स्पष्ट होतो. प्रभू ख्रिस्ताने एवढे हाल होत असताना आपलं तोंड सुद्धा उघडले नाही. जर ख्रिस्त या ठिकाणी
होणाऱ्या छळाला कंटाळला असता, होणाऱ्या त्रासाला जर तू त्रासला असता तर कदाचित आमच्या तारणाची, मनुष्याच्या तारणाची योजना पूर्णत्वास गेली नसती. परंतु ख्रिस्ताने मानवाच्या उद्धारासाठी, तारणासाठी ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी सहन केलेल्या आहेत. निष्कलंक उद्धारकाला पापी लोकांच्यासाठी अतिशय दुःख व वेदना सहन कराव्या लागल्या. खरोखर आमची व्याधी त्याने आपल्यावर घेतली, आमचे क्लेश वाहिले. तो आमच्या अपराधामुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हाला शांती देणारी शिक्षा त्याच झाली. त्याच बसलेल्या फटक्याने आम्हास आरोग्य प्राप्त झाले. अशा आम्हा सर्वांची पापे परमेश्वराने त्याचवर लादिली. जिवंताच्या भूमीतून त्याला काढून टाकले आणि माझ्या लोकांच्या पातकामुळे त्याला ताडण करण्यात आले. आम्हाला असं दिसतं, ज्यावेळेस भर दुपारी प्रभू ख्रिस्ताने तिसऱ्या प्रहरी आपला प्राण सोडला, असं म्हटलेला आपल्याला पवित्र शास्त्र स्पष्ट सांगतं की संपूर्ण पृथ्वीवरती अंधार त्या ठिकाणी झालेला आहे, अंधार पडलेला आहे. याचा अर्थ जसं बायबल सांगतं की पित्याने संपूर्ण पापाचं ओझ, मानवाच्या पापाचं ओझ ह्या प्रभू ख्रिस्तावरती लादलं आणि आमची पापे इतकी भयंकर होती की ज्यामुळे परमेश्वराने आपल्या स्वपुत्रावरूनच आपलं तोंड लपवलेलं आहे. आणि म्हणून ख्रिस्त म्हणतोय, माझ्या बापा माझ्या पित्या माझा त्याग का केला. हा सर्व वृत्तांत ज्यावेळेस आम्ही लक्षात घेतो त्यावेळेस एक कल्पना किंवा एक गोष्ट आमच्या लक्षात येते की ख्रिस्ताने मानवाच्या पापासाठी अतिशय भयंकर असं दुःख सहन त्या ठिकाणी केलेलं आहे. प्रियानो, आम्ही जी पाप केली, आमच्या पूर्वजांनी जी पाप केली किंवा आज आम्ही जर पाप करीत आहोत तर निश्चित त्याचं वेतन हे अतिशय भयंकर होतं आहे आणि असणार आहे. परंतु येशू ख्रिस्ताच्या येण्याने बऱ्याच गोष्टी आमच्या जीवनातून टळल्या गेलेल्या आहेत. जी शिक्षा आम्हाला होणार होती ती शिक्षा प्रभू ख्रिस्ताने स्वतःवर घेतलेली आहे. म्हणून येशू ख्रिस्ताच्या बलिदानाकडे आम्ही ज्यावेळेस पाहतो, त्याच्या दुःख सणाकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो, त्यांनी आमच्यासाठी केलेल्या वधस्तंभावरील त्या बलिदानाकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो, त्यावेळेस निश्चित आम्हाला त्या गोष्टीची कळकळ वाटली पाहिजे, त्या गोष्टीचं गांभीर्य आम्ही लक्षात घेतलं पाहिजे की आज मला जी शिक्षा व्हायला पाहिजे होती ती प्रभू ख्रिस्ताला झाली, देवपुत्राला झाली. तारणारा ओळखला. केवळ येशू ख्रिस्ताच्या जीवनातच ह्या भाकितांची परिपूर्ती झाली आहे. त्याची वंशावळ अब्रामापासून आहे असे पवित्र शास्त्रात विधित केले आहे. म्हणून त्याला अब्रामाचा पुत्र म्हटले आहे. अब्रामाला आणि त्याच्या संतानाला दिले आश्वासन ख्रिस्तामध्ये पूर्ण झाले. पौल निश्चितपणे प्रतिपादितो, मशिहाचा हुदा दाविदाचा पुत्र त्याला लागू करण्यात आला. आश्वासित मसीहा तो हा आहे आणि तो दाविदाच्या सिंहासनावर आरूढ होईल हे ओळखण्यात आले. येशूचा जन्म अद्भुतजन्य होता. कुमारी मरिया पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. बाकीत केलेल्या भेदतेम्या जन्मस्थळी रोमी हुकुमशहामुळे ती आली होती. येशूचे नाव इमॅन्युएल, आम्हाबरोबर देव होते, आणि त्याद्वारे दैवी आणि मानवी स्वभाव प्रतिबिंबित झाला होता आणि देव मानवाबरोबर असल्याचे दर्शविले जात होते. त्याचे नेहमीचे नाव येशू, याद्वारे त्याच्या तारणदायी कृत्यांचे दर्शन होत होते. आणि त्याने नाव तू येशू ठेव, कारण तो आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारेल. येशाच्या ग्रंथात भाकीत केलेल्या मशिहाच्या कार्यासारखेच येशूचे कार्य असल्याचे सूचित करण्यात आले आहे. हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे. लोकांवर जरी त्याचा प्रभाव पडला होता तरी लोक त्याच्या संदेशाचा धिक्कार करीत असे. काही अपवाद वगळता तो जगाचा उद्धारक आहे ओळखण्यात आले नव्हते. त्याचा स्वीकार करण्याऐवजी त्याला मारण्याची धमकी मिळत असे. येशूच्या 3.5 वर्षाच्या सेवा कार्याच्या अखेरीस यहुदा इस्कारियोत या शिष्याने 30 रुपयासाठी त्याचा विश्वासघात केला. विरोध करण्याऐवजी त्याला पाठिंबा देणाऱ्या शिष्यांना त्यांनी खडसाविले. कोणत्याही अपराधात तो निष्कलंक होता तरी त्याला अटक केल्यापासून 24 तासाच्या आत त्याची शितू करून फटके मारण्यात आले. परीक्षा करून मरणाची शिक्षा ठोठावण्यात आली आणि शेवटी वधस्तंभावर खिळण्यात आले. शिपायांनी त्याची वस्त्रे आपसात वाटून घेण्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या. वधस्तंभावर असताना त्याने एकही हाड मोडण्यात आले नाही आणि तो मेल्यावर शिपायांनी त्याच्या कुशीत भालाभोस केला. ख्रिस्ताच्या अनुयायांना निश्चित करून आले की
ख्रिस्ताचे मरणच केवळ पापी लोकांचा उपयुक्त ठरणारा यज्ञ बली आहे. देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. त्याने लिहिले, ख्रिस्ताने तुम्हावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरिता अर्पण व यज्ञ म्हणून दिली. त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला. हा जो वृत्तांत आहे अतिशय महत्वाचा आहे. आपण जर लक्षात घेतलं की येशू ख्रिस्त चुकीचं असं काहीच करत नव्हता. प्रभू येशू ख्रिस्त जे योग्य होतं, जे देवाच्या इच्छेने मर्जीने होतं, त्या सर्व गोष्टी ह्या भूतलावरती तो करत होता. ख्रिस्ताने कधीच कोणाचं वाईट केलं नाही, चितलं नाही. उलट प्रभू येशू ख्रिस्त जे त्याचा द्वेष करत होते, जे त्याचा छळ करत होते, जे त्याला शिव्या श्राप देत होते, अशाच मानवाच्या उद्धारासाठी प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावरती आला होता. इथपर्यंत की ज्याला त्यांनी निवडलं, यहूदा इस्कारियोत, ज्याच्याबद्दल त्याच्या शिष्यांनी त्याला सावध केलं होतं, परंतु ती सूचना सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने ऐकली नाही, किंवा त्याला आपल्या सोबत ठेवलं. येशू ख्रिस्ताने त्याला उलट जो ज्यावेळेस विश्वासघात करणार होता त्याच्या अगोदर येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलं होतं की तो त्याचा विश्वासघात करणार आहे. आम्हाला माहित आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला सर्व गोष्टी माहित होत्या, ज्या गोष्टी त्याच्यासोबत घडत आहेत सर्व गोष्टीच्या बद्दल तो ज्ञात होता, परंतु त्यांनी कधीच कोणाचा द्वेष केला नाही. कारण की अल्टिमेटली त्याचा एकच हेतू उद्देश होता की मानवाचं तारण. आणि या सर्व गोष्टी येशू ख्रिस्ताला माहित होत्या की मानव असा का वागत आहे, लोक का माझा द्वेष करत आहेत, लोक मला का छेतू करत आहेत, लोकांचा स्वभाव असा का बदललेला आहे. याचं मूळ कारण म्हणजे पाप. पाप एवढं भयंकर वाढलेलं आहे, शैतानाने मानवाला इतक्या भयंकर प्रकारे त्या ठिकाणी ग्रासलेला आहे की ज्यामुळं मनुष्याला बरं आणि वाईट काही कळत नाही. आणि म्हणून ख्रिस्ताने अतिउच्च प्रीती, अतिउच्च दया, अतिउच्च क्षमाशीलता ज्याला आपण म्हणूया, ती मानवाला दाखवली. आणि ती दाखवत असताना ख्रिस्ताने कुठेही प्रभू ख्रिस्त कमी पडला नाही. आणि म्हणून बऱ्याच लोकांचं येशू ख्रिस्ताच्या मरणानंतर, वधस्तंभावरती जाण्यानंतर बऱ्याच लोकांचं परिवर्तन झालं. आम्हाला असं दिसतं की जो सैनिक वधस्तंभाजवळ उभा होता, ज्याने त्याला छळलं, मारलं, वधलं, तो देखील म्हणाला की खरोखरच हा मनुष्य नीतिमान होता. आणि म्हणून आपण आजच्या दिवशी, आजच्या ह्या वाचनाबद्दल एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की परमेश्वराने ज्याप्रमाणे स्वर्गीय पित्याने देवपुत्राची निवड केली मानवाच्या उद्धारासाठी, तारणासाठी, आणि ज्याप्रमाणे अतिशय समर्पित वृत्तीने येशू ख्रिस्त, प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र, देवाच्या योजनेला सामोरे गेला. त्याचे हाल झाले, त्याची निंदा झाली, त्याच्यावरती अनेक दोष लावण्यात आले, जे त्याच्यासोबत व्हायला नको होतं त्या सर्व गोष्टी झाल्या. ज्या गोष्टी त्यांनी केल्या नाहीत त्याच्याबद्दल त्याच्यावर दोषारोप झाले. हा सगळा शैतानाचा डाव होता. परंतु येशू ख्रिस्त थांबला नाही. येशू ख्रिस्त पुढे चालत राहिला, कारण की त्याला माहित होतं की माझं ह्या भूतावरती येणं हे मानवाच्या उद्धारासाठी आहे, तारणासाठी आहे. आज तुम्ही आणि मी प्रभू ख्रिस्तामध्ये जीवन जगत आहोत. तुम्ही आणि मी देखील आज देवाची लेकरं आहोत. बऱ्याच वेळेस आपल्यावरती सुद्धा अकस्मात म्हणे, नकळतपणे किंवा उगीच बऱ्याच वेळेस आम्हालाही त्रास होतो, त्रास दिला जातो, बोललं जातं, नाव ठेवलं जातं, निंदा केली जाते, छळ केलं जातं. अशा वेळेस आम्ही ही सावध होण्याची गरज आहे. अशा वेळेस आम्ही ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शैतान आजही तितक्याच प्रभावीपणे कार्यरत आहे, तितक्याच प्रभावीपणे तो अतिशय सक्रिय आहे. आणि बायबल सांगतं की गरजणाऱ्या सिंहासारखं कुणाला गिळावं म्हणून तो शोधत फिरत आहे. म्हणून असं समजू नका की मी देवाच्या सेवेत आहे, देवाच्या कार्यात आहे, मी देवाच्या मंडळीत आहे, मी देवाच्या अवशिष्ट मंडळीचा भाग आहे, ज्या मंडळीकडे जगाच्या अंतिम सत्य आहे त्या मंडळीचा मी भाग आहे, म्हणून शैतान माझं काही करणार नाही, असं नाही. जर तो देवपुत्राला एवढा त्रास देऊ शकतो, त्याच्या योजनेत जर तो अडखळण आणू शकतो, तर निश्चित तो आमच्यासाठी थांबणार नाही. तो आम्हालाही तितकाच त्रास देणार, आमच्याही मागे तो तेवढाच लागणार. परंतु बायबल सांगतं त्याप्रमाणे जो शेवटपर्यंत टिकेल, विश्वासामध्ये राहील, विश्वासामध्ये खंबीर राहील, तोच काय होणार आहे, टिकणार आहे किंवा त्याचं तारण होणार आहे. म्हणून आज
आपणही आजच्या वाचनामधून एक गोष्ट लक्षात घेऊया की हा जगाचा कोकरा जो मनुष्याच्या उद्धारासाठी पशु यज्ञ बली म्हणून किंवा स्वतःला अर्पण करण्यासाठी भूतलावरती आला, त्याचे हाल हाल झाले तरी देखील त्यांनी माघार घेतली नाही. आज तुम्ही आणि मी लोकांसाठी जे काम करत आहोत, सेवा करीत आहोत, ही करीत असताना कोणत्याही अर्थाने माघार घेऊ नका, कारण तुमची आणि माझी निवड, तुमचं आणि माझं बोलावणं, तुमचं आणि माझं ह्या देवाच्या मंडळीमध्ये असणं, विश्वासामध्ये असणं, प्रभू ख्रिस्ताचे शिष्य असणं, हे काही अपघातीपणाने नाही, हे देवाचं बोलावणं आहे. आणि म्हणून ह्या बोलावण्याचं, ह्या पाचरणाचं, ह्या निवडीचं अतिशय प्रामाणिकपणे त्याचं संगोपन करा, जोपासना करा. काही झालं तरी जी जबाबदारी तुमच्यावर आणि माझ्यावर सोपवण्यात आलेली आहे ती योग्य वेळी पूर्ण करा आणि लोकांच्या समोर एक उत्तम आदर्श द्या. एक दिवस येईल की ज्या दिवशी लोक तुमच्याकडे पाहतील आणि म्हणतील, खरोखरच हे देवाचे लोक आहेत, खरोखरच हे विश्वासणारे आहेत. आणि माझा विश्वास आहे त्यामुळं अनेक लोकांचा उद्धार त्या ठिकाणी होणार आहे. जसं प्रभू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरती जाण्याने, त्याच्याकडे पाहण्याने अनेक लोक उद्धार पावले. उद्या आपण 70 सप्तके याबद्दल शिकणार आहोत. अतिशय महत्वाचा विषय आहे. कृपा करून आपण उद्या पुन्हा जमूया आणि उद्या सविस्तर 70 सप्तके काय आहेत, कसं आहे याबद्दल आपण सविस्तर उद्या आपण त्याचं अध्ययन करू. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू ऑल.